काळ बदलतो तसतसं माणूस पण बदलत जातो. आणि मग आता आपण आत्ता ऐकतो, म्हणजे जे 50-55 वयाचे आहेत, आपण हेच ऐकत लहानाचे मोठे झालो की जुना काळ खूप छान होता. सगळीकडं स्वस्ताई होती. माणसामाणसामध्ये एकमेकांच्या विषयी एक उच्च कोटीचा आदर, आपुलकी, प्रेम हे सगळं होतं. एकत्रित कुटुंब नांदायचं. 20-20 माणसं एका घरात खूप आनंदाने राहत होती. आता काळ बदलला. आता 20 माणसं राहू शकतील एवढे मोठे फ्लॅट नक्की आहेत, बंगले आहेत, पण त्या घरात राहणारी माणसं 4सुद्धा मोठ्या मुश्किलनी. त्यातून मग प्रत्येकाला सेपरेट बेडरूम हा मुलांच्या बाबतीतसुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये सुरू झालेला घातक प्रकार असं म्हटलं तरी चालेल. जसा काळ बदलला तशी माणसं बदलतात, तशीच लहान मुलांच्या बाबतीतली जे हट्ट करण्याची पद्धती होती त्या हट्ट करण्याच्या पद्धतीसुद्धा बदलल्या. म्हणजे पूर्वीचे हट्ट साधेसुधे वाटायचे. एकत्रित कुटुंबातला कुठलाही आपल्या कुटुंबातला व्यक्ती एखादा साधासुद्धा हट्ट कुणी बारक्या मुलाने केला, मुलीने केला की तो हट्ट पुरवायचे. पण आता एक जाहिरात मला आठवते. 3 पिढ्या दाखवल्यात. म्हणजे मुलगी, तिची आई आणि तिची आई, आणि नातू रडतोय. मग ही आई जी आहे, म्हणजे जी पहिली मुलगी, जिला नुकतंच हे बाळ झालेलं आहे, 6-8 महिन्याचं बाळ आहे, ते बेडवर पडून जोरजोरात रडतं आहे. मग ही जाते जवळ. ही जवळ गेल्यानंतर तिची आई धावत येते. काय झालं गं बाळाला? आधी तिची आई तिला विचारते, अगं काय झालं बाळाला? बाळ रडतं आहे. अगं त्याचं पोट दुखत असेल, वुडवर्ड्स ग्राईप वॉटर दे ना त्याला, तुलाही मी तेच देत होते. तिकडून त्या नातवाची पणजी पण येते. म्हणजे या आत्ताच आई झालेल्या मुलीच्या आईची आई, 3री पिढी. आणि मग ती पण विचारते, अगं पोट दुखत असेल त्याचं, वुडवर्ड्सचं ग्राईप वॉटर दे ना त्याला, तुलाही मी तेच देत होते. त्या कंपनीला असं सांगायचं होतं की 3-3 पिढ्या आमचं वुडवर्ड्स ग्राईप वॉटर याच्याने बाळाची पोटदुखी थांबते आणि बाळ जो काही आकांत करतं आहे, रडून गोंधळ घालतं आहे, त्याची ती शांतता तुम्हाला मिळते, त्याला बरं वाटतं, असं सांगणारी ती काही जाहिरात आहे. आता आजकाल बाळं का रडत आहेत? साधारण 1.5 वर्ष 2 वर्षाचं बाळ, छोटं मूल, छोटी मुलगी का रडते? एकच हट्ट असतो. कोणता हट्ट? माझ्या हातात मला मोबाईल पाहिजे. आता मग घरटी 4-4, 5-5 स्मार्टफोन झालेले आहेत. त्यामुळं साहजिकच मग आपली कामं, कधीकधी वर्क फ्रॉम होम, कधीकधी घरातली कामं, कोणीतरी आलेलं असतं, गप्पा मारायच्या असतात. यामध्ये मग डिस्टर्बन्स नको, काहीही या बाळाकडनं आपल्याला अडथळे नको, असं म्हणून त्या 1.5-2 वर्षाच्या बालकाला, त्या बालिकेला हातात मोबाईल देण्याची एक सवय सुरू झाली. आणि ही सवय आता ती घातक ठरत चालली आहे. कित्येक वेळा अशा घटना घडत आहेत की ही मुलं आणि मुली, टीनेजर्स, अगदी म्हणजे वयवर्ष 3 ते 4 पासून 13-14 वर्षापर्यंतची मुलं, जेव्हा आपण ते मोबाईलमध्ये गर्क असतात आणि तेव्हा जर आपण त्यांना हटकलं तर ते रागाने आपल्या अंगावर येतात. पहिली स्टेप. त्यानंतर जर आपण त्यांना समजावणीच्या स्वरात सांगण्याचा प्रयत्न केला की अरे मोबाईलमध्ये खूप वेळ जातो आहे, तू जरा अभ्यासाकडे लक्ष दे, त्यावेळेस तर ते असे काही रागाने बघतात, जणू काही आईबापांचं त्याच्याशी काहीच नातं नाही, जणू काही समोर उभारून कोणी दुश्मन त्याच्या हातातला मोबाईल हिसकावून घेऊन त्याला मिळणारा आनंद हा सगळा खड्ड्यात घालत आहेत, मातीत घालत आहेत, अशा पद्धतीने त्याची नजर उठते. हे घडतं आहे, हे बऱ्याचशा घरांमध्ये घडतं आहे. आणि असंच काहीसं नुकतंच 2 दिवसापूर्वी
या सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यात एक अशीच विचित्र घटना घडली आहे. मोहोळ तालुका तसं पाहिलं तर छोटा तालुका, सोलापूर पुणे हायवेवर वसलेलं एक छोटंसं गाव. या गावाच्या या तालुक्यामध्येच एक पेनूर नावाचं गाव आहे. म्हणजे मोहोळपासून तुम्ही पुढे जेव्हा जाल पंढरपूर रोडकडे, त्या ठिकाणी पेनूर गाव तुम्हाला आढळतं. तसं पाहिलं तर चांगलं गाव आहे हे, बाजारपेठ चांगली आहे, शाळा आहेत पेनूरमध्ये. या पेनूर गावाशी माझा पण तसा थोडाफार संबंध आला, कारण या पेनूरच्या शाळांमधनं मी कार्यक्रम केले होते. त्यामुळंच ही घटना ऐकल्यानंतर मला पण तसं पाहिलं तर शॉक बसला. कारण तसं साधंसुधं गाव, तिथे एक एस टीचा स्टॉपसुद्धा आहे. पेनूर हा सोलापूर शहराकडून किंवा कुठल्याही दुसऱ्या शहराकडून पंढरपूरकडे जाणाऱ्या बसेस नक्की पेनूरला थांबतात. अशा या पेनूर गावामध्ये एक 13 वर्षाचा मुलगा, जो की आपल्या घरामध्ये मोबाईल हातात घेऊन तासनतास बसत होता. या गोष्टींनी आईला प्रचंड राग यायचा. आणि मग यावरनंच एक दिवस त्याचं शाळा वगैरे संपल्यानंतर तो घरात मोबाईलवरती काहीतरी गेम खेळत बसला किंवा काही पाहत बसला. अर्ध्या पाऊण तास त्या आईवडिलांनी सहन केलं, पण नंतर याचा अतिरेक होऊ लागला आणि तो काही केल्या मोबाईल ठेवेना. आणि मग त्याचं जे काही शैक्षणिक वर्ष होतं त्यामध्ये अभ्यास करणं गरजेचं होतं, 8वी-9वीचं वय. आणि आईवडील सहज म्हणाले, अरे किती वेळ त्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलायस, आण तो मोबाईल इकडं, बास झाली तुझी नाटकं. आणि यावरून वादविवादाची ठिणगी पडली. पहा, आता त्या मुलाचं वय फक्त 13 वर्ष, आणि या 13 वर्षाच्या मुलाला मोबाईल बघण्याची एक घाणेरडी सवय, ज्याला आपण व्यसनच म्हणू शकतो. कारण इतका राग आणि त्याच्या डोळ्यामध्ये असा काही राग दिसला त्या आईला की तो काही 1-2-4 अपशब्द पण वापरले आईवडिलांना त्यांनी. आणि नंतर यांनी खूपच त्रागा केला आईनी की आता तू मोबाईल ठेवतोस की नाही, नाहीतर मग माझ्याशी गाठ आहे वगैरे. जे एक आपल्या पोटच्या लेकराला आई बोलू शकते असं तिने त्याला रागावण्याचा प्रयत्न केला. कशासाठी? अरे त्याच्या भल्यासाठीच केला होता. तो जर तासनतास मोबाईल बघत बसला तर त्याचे डोळे बिघडणार, त्याला ही जर सवयच लागून राहिली तर त्याचं अभ्यासातलं लक्ष उडणार. अभ्यासातलं लक्ष उडालं तर तो चांगल्या रीतीने शिक्षण शिकून स्वतःच्या पायावर उभं नाही राहू शकणार. हे सगळे आडाखे त्या आईच्या डोळ्यासमोर आले आणि मग तिने त्याला रागावलं. पण या रागाचा, या वादविवादाचा परिणाम इतका भयानक होईल असं या आईवडिलांना कधीही वाटलं नव्हतं. असं काही घडेल हे त्यांच्या मनाला शिवलं पण नव्हतं. या मुलांनी त्रागा केला, रागराग केला आईवडिलांचा आणि खोलीचं दार बंद करून घेतलं. बराच वेळ त्यांना वाटलं आता काय रडत असेल, थोड्या वेळाने दार उघडेल म्हणून थोडेसे गाफील राहिले. पण 1-2 तास त्यांनी दार उघडलं नाही म्हटल्यानंतर सगळ्या घरच्या लोकांना, शेजारपाजाऱ्यांना काळजी वाटायला लागली आणि म्हणून दार तोडावं लागलं. या पेनूर या गावात घडलेली घटना, या 13 वर्षाच्या मुलाने रागाच्या भरात घरातल्या त्या खोलीच्या लोखंडी अँगलला आईची एक साडी बांधली आणि त्या साडीचा गळफास तयार करून त्यांनी आत्महत्या केली. इथपर्यंत मजल जाते केवळ मोबाईल तू जास्त वेळ वापरू नको असं सांगितल्यानंतर. याचा काय अर्थ घ्यायचा? समाज कुठल्या दिशेला चालला आहे? मग ह्या गोष्टी शाळांमधनं जर आपल्या मुलांच्या मनावर बिंबवता आल्या तरच मला असं वाटतं प्रायमरी शाळेपासून ह्या गोष्टी मनावर बिंबवल्या पाहिजेत. जर शाळेत सांगितलं तर कदाचित हा मुलांचा, मुलींचा या बालवयामध्ये जो पारा चढतो तो त्यांना राग येणार नाही. हे सतत मला असं वाटतं प्रायमरी, अगदी म्हणजे लोअर के जी ज्याला तुम्ही म्हणता, आजकाल इंग्लिश मिडियमचं वारं आहे, त्या लोअर के जीपासून मुलांना मोबाईलचे दुष्परिणाम आणि आपण किती वेळ द्यायचा त्याला याविषयीची मार्गदर्शक तत्त्व सतत शाळांमधनं पण सांगितली गेली पाहिजेत असं प्रकर्षाने मला सांगावंसं वाटतं. सांगत असतीलही, आता काही शाळांमध्ये सुरू झालं आहे, पण प्रत्येक शाळेमध्ये या गोष्टी नक्की सांगितल्या पाहिजेत.
प्रत्येक शिक्षक आणि शिक्षिकेची ही जबाबदारीसुद्धा थोडीशी वाढली आहे, कारण सामाजिक हित शेवटी महत्त्वाचं आहे. तुम्हाला या देशाचे भावी नागरिक घडवायचे तर त्यांना या लहान वयापासूनच कोणत्या गोष्टी वाईट आहेत, कोणत्या गोष्टी तुमच्या या सगळ्या करिअरला, तब्येतीला घातक ठरू शकतात, हे धडे त्यांना लहान वयातच देणं अत्यंत गरजेचं आहे. पेंदूरमध्ये घडलेल्या या घटनेमध्ये अतिशय संवेदनशीलतेने त्या कुटुंबाच्या सोबत मी आहे. मुद्दाम मी त्या कुटुंबाचं काहीही नाव, मुलाचं काहीही नाव मी सांगितलं नाही आहे, कारण हे तर बऱ्याच ठिकाणी घडतं आहे. अशी उदाहरणं पूर्वीसुद्धा झालेली आहेत. हे काही पहिलंच उदाहरण नाही आहे की मोबाईलवरनं चिडचिड झाली आणि आत्महत्या केली, मोबाईलवरनं चिडचिड केली म्हणून घर सोडून गेला, अशीही खूप उदाहरणं आहेत. म्हणूनच अशी उदाहरणं कोणत्याही कुटुंबात घडू नयेत यात सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. प्रत्येक कुटुंबाने थोडंसं याबाबतीत जपलं पाहिजे. आणि पुन्हा पुन्हा मी उल्लेख करतो आहे की ज्या ज्या प्राथमिक शाळा आहेत त्या शाळांमधनंच याबाबतीत प्रबोधन करणं गरजेचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल झाला पाहिजे, जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत पोहोचला पाहिजे. ज्या कुटुंबांमध्ये मोबाईलवरून पालक लोक त्रागा करत आहेत त्यांनी थोडी डिफेन्सिव्ह भूमिका घेणं गरजेचं आहे, कारण काहीही सांगता येत नाही. आजची मुलं आणि मुली ही खूप सेन्सिटिव्ह झाली आहेत. त्यामुळं थोडंसं प्रत्येकाने जपूनच त्यांची सवय कशी तुटेल याच्याकडं लक्ष द्यावं. अननेसेसरी जास्त त्रागा करून कोणतं तरी मोठं संकट कुटुंबावर येऊ नये याकडं नक्की लक्ष देत पालनपोषण करणं नितांत गरजेचं. या व्हिडिओत सध्या इतकंच. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. पाहत राहा, ऐकत राहा कविप्रवीण शो यूट्यूब चॅनल.